क्वेश्चन डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातलं आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 2. सोल्युशन मध्ये लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 2. आपला फॉर्म्युला आहे कॉस 1 प्लस कॉस थीटा is equal to 2 cos square theta by 2, that is 2 into cos square x by 2 divided by 2. This to get cancelled, that is cos inverse of square and square root get cancelled, only remaining cos x by 2. Cos inverse la cos get cancelled, that is equal to x by 2. Y is equal to x by 2. Differentiate with respect to x, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, x चा डेरिव्हेटिव्ह 1 divided by 2, which is the required solution. 2 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं cos inverse of square root of 1 minus cos x square divided by 2. आपला फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. सोल्युशन मध्ये लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2, that is equal to cos inverse of square root of 2 into sin square x square divided by 2 whole divided by 2. This plus this to get cancel, only remaining square and square root get cancel, only remaining sin x square divided by 2. आपल्याला साइनचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे आता कॉस मध्ये करायचं. काय फॉर्म्युला आपला कॉस पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा, दॅट इज कॉस इनवर्स ऑफ. साइनचं कन्वर्शन आपल्याला कशामध्ये करायचं कॉस मध्ये, दॅट इज कॉस पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2, that is equal to y is equal to cos inverse la cos get cancel, only remaining pi by 2 minus x square divided by 2. Differentiate with respect to x. Y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. pi by 2 काय आहे आपला कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x divided by 2. This plus this to get cancel, only remaining dy by dx is equal to minus x. Third example आहे आपला tan inverse of 1 plus cos x by 3 divided by sin x by 3. आपल्याला ह्या ठिकाणी दोन फॉर्म्युले यूज करायचे. त्यातला पहिला फॉर्म्युला मी लिहितो 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. आणि दुसरा फॉर्म्युला आपला साइन थीटा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण 2 साइन थीटा बाय 2 इंटू cos theta by 2. Solution let y is equal to tan inverse of 1 plus cos x by 3 divided by sin x by 3. पहिला फॉर्म्युला आपला 1 plus cos theta is equal to 2 cos square theta by 2. थीटाची जागा कोण घेणार आहे x by 3 घेणार आहे. Using this formula
that is tan inverse of 2 into cos square x by 3 divided by 2, 4 divided by 2 into अगेन साइन थिटा फॉर्म्युला आपण लिहिलं 2 sin theta by 2 into cos theta by 2. या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू काय आहे आपली अगेन x by 3 that is sin x by 3 divided by 2 into cos x by 3 divided by 2. This to get cancel. Cos square x by 3 divided by 2. ह्या ठिकाणी cos 2 आहेत. ह्या ठिकाणी cos किती आहेत 1 आहे. एक cos काय झाला आपला कॅन्सल झाला. cos अपॉन sin. cos अपॉन sin चा फॉर्म्युला येतो आपला that is cot x by 6. 3 into 2 6. आता कॉटचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला tan मध्ये करायचं. कॉटचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे tan मध्ये. मग आपला फॉर्म्युला आहे tan pi by 2 minus theta is equal to cot theta. It is cot theta. मग थीटा जागा कोण घेणार आहे x by 6 that is tan inverse of tan pi by 2 minus x divided by 6. tan inverse ला tan कॅन्सल राहिलं काय फक्त pi by 2 minus x by 6. हा कोण आला आपला y डिफरन्स आहे with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to pi by 2 constant चं डेरिव्हेटिव्ह 0, x चं डेरिव्हेटिव्ह 1 divided by 6. मग आपलं लास्ट आन्सर काय आलं dy by dx is equal to minus 1 divided by 6, which is the required solution. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं cot inverse of sin 3x divided by 1 plus cos 3x. सेम फॉर्म्युले आताचेच आपले ते दोन फॉर्म्युले. साइन थीटाचा फॉर्म्युला 2 into sin theta by 2 into cos theta by 2. 1 plus cos theta 2 into cos square theta by 2. हे दोन फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पल मध्ये यूज करायचे आहे. सोल्युशन मध्ये लेट y is equal to cot inverse of sin theta फॉर्म्युला आहे आपला 2 sin theta by 2 into cos theta. थीटाची जागा कोण घेणार आहे 3x that is 2 into sin 3x divided by 2 into cos of 3x divided by 2, 4 divided by 2 into cos square 3x divided by 2. This to get cancel. 1 cos la 1 cos cancel. Remaining is cot inverse of sin 3x divided by 2, 4 divided by cos 3x divided by 2. That is equal to cot inverse of sin upon cos. That is tan 3x divided by 2. tan चं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला कॉट मध्ये. काय फॉर्म्युला आपला cot pi by 2 minus theta is equal to tan theta. मग थीटाची जागा कोण घेणार आहे 3 pi by 2. that is cot inverse of cot pi by 2 minus 3x divided by 2. cot inverse ला cot get cancel is equal to pi by 2 minus 3x divided by 2 differentiate with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx. pi by 2 चं डेरिव्हेटिव्ह 0, 3 into x चं डेरिव्हेटिव्ह that is 1 divided by 2. 3 into 1
3 dy by dx is equal to minus 3 divided by 2, which is the required solution. पाच नंबरचं एक्झाम्पल आहे tan inverse of square root of 1 plus cos x divided by 1 minus cos x. सोल्युशन मध्ये let y is equal to tan inverse of square root of 1 plus cos x divided by 1 minus cos x, that is equal to, आपला फॉर्म्युला काय आहे, 1 प्लस कॉस एक्स चा फॉर्म्युला आता सांगितलं आपण 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉस एक्स चा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. इट इज tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 into cos square x by 2 divided by 2 into sin square x by 2. This plus this to get cancel, that is tan inverse of square root of cos upon sin, that is cot square x by 2. Square and square root cancel, that is tan inverse of cot x by 2. आता कॉटचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला, टॅन मध्ये करायचं. मग काय फॉर्म्युला आपला, tan पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. मग थीटाची जागा कोण घेणार, एक्स बाय 2, दॅट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. tan इनवर्सला tan कॅन्सल, दॅट इज पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. हा कोण मिळाला आपल्याला, y डिफरन्स आहे with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx, pi by 2 चं डेरिव्हेटिव्ह 0, x चं डेरिव्हेटिव्ह 1 divided by 2. रिक्वायर्ड सोल्युशन मिळालं आपल्याला dy by dx is equal to minus 1/2.